नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे शिवनाथ दादासाहेबांच्या घराच्या बाहेर असतो उभा आणि त्याला घरामध्ये जे काही बोलतात ते सगळं त्याच्या कानावरती पडत असतं. नर्मदा आणि इकडे दामोदर दोघेजणी बोलत असतात की आता मंजिरी आणि मीरामध्ये काय चाललं ते आपल्याला तरी काही माहीत नाही आहे, पण ही नवीन एक संकट म्हणजे ती माया येत आहे. मायाने अथर्वला मारण्याचा प्रयत्न केला, वेदाला मारण्याचा प्रयत्न करणार राहिलं माझ्यावरती अटॅक केला होता. पण ही बाई आपल्या घरामध्ये आल्यानंतर कोणाला सुद्धा जिथे काही सोडणार नाही असं काही बोलल्यानंतर ह्या दोघांमध्ये हे बोलणं चाललेलं असतं की ते शिवनाच्या कानावर पडतं. अथर्व मीरा बोलते अथर्वला की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, ती माया आता आपल्या कशाला घरात येते, तिला चांगलीच अद्दल घडली आहे ना असं काही म्हणता शनी तोपर्यंत मीराला आपल्या शिवनाथ बाहेर दिसतो खिडकीतून. ती धावत येते बाहेर. बाबा बाबा अशी जोरजोरात हाक मारते, पण तो शिवनाथ काही तिला दिसत नाही. मीरा शिवनाथला शोधत असताना मंजिरी खिडकीतून पाहते आणि तिची अवस्था पाहून हसते. म्हणते खरंच ही चिंगारी मी जी काही पेटवली आहे ना ते बरं झालं, कारण की मला थोडासा वेळ विचार करण्यासाठी घावेल की आपण मायाबद्दल काय केलं पाहिजे. कारण की मी जे काही मायाबद्दल केलं आहे त्याचा ती बदला घेणार जरूर माया ह्या घरात आल्यानंतरनं असं काही म्हणता शनी मीरा नाराज होऊन पुन्हा एकदा घरामध्ये येते. रूममध्ये अथर्व वेदा तर झोपलेले असतात. मीरा त्यांना पाहून तिला काही झोप लागत नाही. ती विचार करत राहते की हा माझा भास होता की काय होतं, मला कळायला काही मार्ग नाही आहे, कसं काय, पण बाबा मला दिसले होते, हा माझा भास नव्हता. तोपर्यंत ते मीराला काही चैन पडत नाही. ती मंजिरीकडे जाते. मंजिरीचा दरवाजा खटकवते. मंजिरी हसून म्हणते की किती जरी केलंस तर तुला माझ्या पायाशी लोटांगण हे घ्यावंच लागणार आहे. मीरा म्हणते तुझ्याशी मला बोलायचं आहे अशी मंजिरीला बोलते, पण मंजिरी म्हणते मला नाही बोलायचं. मीरा म्हणते आत्ताच्या आत्ता मला बोलायचं आहे, काहीही कर पण बाहेर येतो. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर मंजिरी म्हणते बोल आता काय बोलायचं आहे तुला. तोपर्यंत म्हणते मला आज बाबा दिसले होते असं काही बोलता शनी मंजिरी म्हणते हे शक्यच नाही, तुझा बाप माझ्या ताब्यात आहे. जोपर्यंत तो बाळाला जन्म घालत नाहीस तोपर्यंत तो माझ्या कैदेमध्ये राहणार आहे असं काही म्हणता शनी मीरा घाबरते. मीरा म्हणते मग तू काय अपेक्षा करतेस माझ्याकडून. मंजिरी म्हणते तू बाळाला जन्म घाल तेव्हा मी शिवनाथला सोडवते आणि मी त्याला तोपर्यंत फुलासारखं जपते. तू एकदा बाळाला जन्म घातलास तेव्हा तुझ्या बापाला समोर आणून ठेवते. मीरा पटकन हो म्हणते. ठीक आहे म्हणते. असं म्हटल्यानंतर मंजिरीचा आनंद काही मात नसतो गगनात. ती पटकन मीराला मिठी मारते म्हणते की मीरा खरंच माझी ही इच्छा पूर्ण केलीस तू अशी काही म्हणता शनी रूममध्ये निघून जाते. तोपर्यंत मीरा म्हणते देवी आई मी खोटं बोलले, मला नाही हे करणं भाग पाडलं तिने, कारण की माझ्यापाशी कोणता इलाजच नव्हता असं काही म्हणता शनी मीरा रडते आणि म्हणते माझे बाबा सुखरूप असण्यापेक्षा मला ह्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे. तोपर्यंत इथे शिवनाथ मार्जरीच्या ताब्यात असतो. मार्जरी म्हणते तू मोठा एवढा विद्वान, तुला एवढ्या भरपूर काही शक्त्या प्राप्त झाल्या आहेत, पण तू ना संसार तुझ्या लेकीमध्ये अडकलास, नाती गोती ह्याच्यात अडकलास तू असं काही म्हणता शनी मार्जरीपाशी मंजिरी येते. म्हणते मार्जरी आपण जिंकलो, तुला माहिती आहे का मीरा बाळाला जन्म घालायला तयार आहे. हा आपण आनंद एकदम छान प्रकारे साजरा करूया. शिवनाथला मी चापकाचे फटके देणार आहे असं काही म्हणता शनी मार्जरी म्हणते हो मंजिरी कर तू ते असं काही म्हणता शनी मंजिरी शिवनाथला खाली घेते आणि त्याला चापकाचे फटके देणार. तोपर्यंत शिवनाथ येथून गायब. मार्जरी मंजिरी थोडी आश्चर्य बघतात. म्हणतात की आपल्या दोघींशिवाय ह्या गुहेत कोणीही येऊ शकत नाही, पण हा मोठा चमत्कार झाला तरी झाला कसा हे कळायला काही मार्ग नाही आहे. तोपर्यंत त्या दोघीजणी खूप घाबरतात. शिवनाथ आलेला असतो मीराच्या मदतीला. माया लग्न करून घरामध्ये एंट्री करते. मंजिरीची चांगली झिरवणार असते माया येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.